वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। रामकृष्ण हरी। आपण मागील 14व्या भागामध्ये अध्याय क्रमांक 2 मधील श्रीमद भगवद्गीतार्थ पाहत असताना भगवंत 41व्या श्लोकातून सांगतात, व्यवसायात्मका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा हिनंतस्य बुद्धयो व्यवसायिनाम। याचं स्पष्टीकरण बघत असताना आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की भोग आणि त्याच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगायची नाही। आमच्या जीवनामध्ये आम्ही भोगाला विशेष महत्त्व देतो। भोग आपण जसे जसे भोगतो तशी तशी त्याची लालसा परत वाढत चालते। म्हणून भोग आणि त्याच्या साधनांच्या बाबतीत म्हणजे भोग आणि भोग भोगण्यासाठी जी साधनं लागतात त्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगायला नको। तसेच सुखदुःख जय पराजय लाभ हानी या गोष्टींनी रहित हो असं भगवंत सांगतात। या तीनही गोष्टी अशा आहे, सुखदुःख जय पराजय लाभ हानी, आपल्याला आपल्या संसारामध्ये दुःख निर्माण होत असेल तर ह्या 3 गोष्टीपासून होत आणि ह्या 3 गोष्टींनी रहित हो म्हणतात भगवंत। ह्या 3 गोष्टी तू तुझ्याजवळ ठेवू नको। म्हणजे सुख दुःख समीकृत्वा लाभा लाभो जया जयो। सुख दुःख हे समान मानलं पाहिजे, जय पराजय सुद्धा समान मानलं पाहिजे। आपण काय करतो, जय झाला तर आनंदाने नाचतो, पराजय झाला तर आपण डिप्रेशनमध्ये जातो। पुष्कळ जण पराजय पचवत नाहीत। पराजय जेव्हा होतो तेव्हा ते आत्महत्या किंवा काहीतरी विचित्र प्रकार करतात किंवा मनावर परिणाम घेऊन भ्रमिष्ट होतात। म्हणून ह्या तीनही द्वंद्वामध्ये आपल्याला समान राहता आलं पाहिजे। सुखदुःखामध्ये समान राहता आलं पाहिजे, जय पराजयामध्ये समान राहता आलं पाहिजे। नंतर लाभ हानी याच्यातही आपल्याला समान राहता आलं पाहिजे। म्हणजे आपलं जीवन बरंचसं जगायला सुकर होईल। वास्तविक भगवंत सांगतात की ह्या गोष्टीने रहित हो, म्हणजे या गोष्टी जवळ ठेवायच्याच नाहीत। म्हणजे याचा परिणाम होऊ देऊ नको। रहित हो याचा अर्थ त्या गोष्टी राहतील परंतु त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही। म्हणजे सुख दुःख जीवनात आली तर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही, जय पराजय जर आपल्या जीवनात आलं तर त्याचाही परिणाम होऊ द्यायचा नाही, लाभ हानी जर झाली फायदा तोटा आपण ज्याला म्हणतो तरी त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही। आणि नित्य असणाऱ्या परमात्म्यात तू स्थित हो, म्हणजे हा परिणाम होऊ द्यायचा नाही आणि नित्य असणाऱ्या परमात्म्यात स्थित व्हायचे। योगक्षेमाची इच्छा बाळगू नको। आपल्याला हे सगळं ऐकल्यानंतर काय वाटतं की मग आमचं कसं चालावं, पण जेव्हा आपण परमात्म्यामध्ये स्थित होतो आणि आपला प्रपंच करतो किंवा आपली जीवन राहटी चालवतो त्यावेळेला त्या सगळ्या कामामध्ये भगवंत हा आपल्या जीवनामध्ये अग्रभागी असेल तर भगवंतानी भगवद्गीतेतून आश्वासन दिलेलं आहे माणसाला की योगक्षेमम वहाम्यहम,
म्हणून भगवंतांनी ते स्पष्टपणे सांगितले की योगक्षेमाची इच्छा बाळगू नको आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. आपल्याला माहिती आहे अंतःकरण विचारसागर किंवा पंचीकरण नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये अंतःकरणाचे भाग दिलेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण असे 5 भाग आहेत. आणि याला स्थिर करायचे म्हणजे मनाला स्थिर करायचे, चित्ताला स्थिर करायचे. असं या सगळ्या गोष्टीला स्थिर केलं तेव्हा अंतःकरण ताब्यात आलं असं म्हणता येईल. म्हणजे आत्मवान भव असं भगवंत सांगतात. श्लोक क्रमांक 38 मध्ये याचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे. पुढे भगवान सांगतात, तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे, त्याच्या फळाविषयी कधी नाही. म्हणून तू कर्मफळाची इच्छा करणारा होऊ नको. आमच्या जीवनात आम्ही काय करतो, प्रत्येक गोष्ट केली तर त्याच्या फळाची इच्छा ठेवतो. कोणी असो, अहो प्रपंचामध्ये आपल्याला मूल झालं तर त्या मुलाकडून एवढ्या अपेक्षा करतो आपण की तो मोठा झाला तर असं करेल तसं करेल, त्यांनी असं केलं पाहिजे. आणि जेव्हा तो तसं काही करत नाही आपल्या इच्छेप्रमाणे किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे, तेव्हा सुखदुःख या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे जीवनामध्ये आपण कुठलंही कर्म करा, त्या कर्माची फळं जी मिळतात त्या फळाची इच्छा ठेवायची नाही असे भगवंतांनी स्पष्ट सांगितलं. म्हणून तू कर्मफळाची इच्छा करणारा होऊ नकोस. म्हणजे कर्म तेवढं करत राहायचं, त्याची फळाची इच्छा करायची नाही. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नको. म्हणजे कर्म केल्यानंतर फळाची इच्छा तर नकोच, पण कर्म न करण्याचाही आग्रह करायचा नाही. भगवंत म्हणतात, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोत्सव कर्मणी. या श्लोकामध्ये 4 भाग आपल्याला पाडता येतात. मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. भगवंतांनी 18 अध्यायामधून जे मार्गदर्शन केलं ते माणसाचं जीवन उन्नत करण्यासाठी दिलेलं आहे. मात्र त्यातले त्यात काही भाग असे आहे की जे भाग आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये लगेच अंमलात आणता येतात आणि त्याच्यामुळे आनंद आपल्या जीवनामध्ये घेता येतो. त्यामध्ये हा जो एक सिद्धांत भगवंतांनी सांगितला, जो गीतेमध्ये अत्यंत अग्रगण्य असा सिद्धांत आहे, कर्मसिद्धांत. यात कर्मासंबंधी 4 बाबी सांगितल्या आहेत. आपण थोडं त्या 4 बाबीकडे लक्ष केंद्रित करू. पहिली गोष्ट अशी आहे, कर्मणी एव ते अधिकारः, म्हणजे कर्म करण्याविषयीच तुला अधिकार आहे. आता हे समजण्यात काहीच अवघड नाही. कर्म करण्याविषयीच तुला अधिकार आहे. म्हणजे काय करायचं किंवा काय नाही करायचं, कर्म करायचं की अकर्म करायचं, विहित कर्म करायचं का निषिद्ध करायचं, या सगळ्या गोष्टी तुझ्या हातात आहे. म्हणून स्पष्टपणे वाक्य लक्षात घ्यायचं की कर्मणी एव ते अधिकारः, म्हणजे कर्म करण्याविषयीच तुला अधिकार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, फलेषु कदाचन मा, म्हणजे फळावर कधी नाही. फळावर आपला काही अधिकार नाही किंवा फळ मिळेल मला, फळासाठी म्हणून मी करतो अशी इच्छा सुद्धा आपण करायची नाही. नंतर तिसरी गोष्ट आहे, कर्मफल हेतुहु मा भूहु, म्हणजे तू कर्माच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. कर्मांच्या फळाची इच्छा केल्यानंतर ते फळ जर मिळालं नाही कर्म करून, तर आपल्या जीवनामध्ये नैराश्य पसरतं. म्हणून आणि हे नैराश्य मोठं दुःख निर्माण करतं. म्हणून कर्मफळाची इच्छाच करायची नाही असं भगवंत सांगतात. आणि चौथी गोष्ट अकर्मणी संगह मा असतु, म्हणजे कर्म न करण्याबाबत तुझी आसक्ती असू देऊ नको. म्हणजे काही जण असं म्हणतील की याच्यापेक्षा काही करणंच नको वा, आपण कोणीच्या मध्ये जायचं नाही, आधी जायचं नाही, काहीच करायचं नाही. परंतु भगवंत ह्यातही सांगतात की कर्म न करण्याची सुद्धा आसक्ती तू ठेवू नको. म्हणजे कर्म करावंच लागेल, हे या सिद्धांताच्या या श्लोकामध्ये आपल्याला स्पष्टपणे भगवंत सांगितले, कर्म करावंच लागेल. कर्म नाही केलं तरी ते
कर्म केलं नाही हे कर्म तयार होतं, कर्म केलं नाही हे सुद्धा एक कर्म आहे. म्हणजे आसक्ती सोडून सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवायला हवा. तसेच योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म करणे अशा समत्वालाच योग म्हटलंय. योगाच्या अनेक व्याख्या लोक सांगतात, अनेक तज्ञ त्यांच्या मताने योगाच्या व्याख्या सांगतात. पण या ठिकाणी भगवंत म्हणतात की योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म करणे, योगामध्ये स्थिर होऊन कर्तव्य कर्म करणे अशा समत्वालाच योग म्हटलं आहे. या ठिकाणी आपल्याला समत्व म्हणजे समभाव होणे याची व्याख्या सांगितली आहे. समत्वाचा अर्थ आहे समभाव होणे, म्हणजे आपल्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल जो भाव निर्माण होतो तो सम असला पाहिजे. मग एखादी वाईट गोष्ट घडली तरी त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये समभाव यायला पाहिजे. चांगली गोष्ट घडली तरी समभावाची यायला पाहिजे. उशृंखलपणा, चांगली गोष्ट घडली तर आपण लगेच नाचतो आणि वाईट गोष्ट घडली तर लगेच नैराश्य घेऊन बसतो. मग त्याला समत्व भाव नाही म्हणता येत. समत्व म्हणजे समभाव ठेवणे याची व्याख्या सांगितली आहे. म्हणजे जे कर्म केले जाईल ते पूर्ण होणे किंवा अर्धवट राहणे याविषयी व त्याच्या फलाविषयी समभाव ठेवणे याचे नाव समत्व आहे. आपण पुन्हा लक्षात घ्या व्याख्या. जे कर्म केले जाईल ते पूर्ण होणे किंवा अर्धवट राहणे, म्हणजे एखादी गोष्ट आपण हातात घेतली ती पूर्ण होणे किंवा अर्धवट राहिली याविषयी व त्याच्या फलाविषयी समभाव त्याच्या मनामध्ये असला पाहिजे, याचे नाव समत्व आहे. म्हणून संत महापुरुष आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये वाचल्यानंतर ते कसे वागलेत ना, तर त्याच्यामध्ये लक्षात येतं की त्यांनी कुठली गोष्ट केली असेल आणि ती अर्धवट झाली असेल तर त्यांनी सांगितलं की भगवत इच्छा, भगवंताची इच्छा असेल की हे असंच झालं पाहिजे. म्हणून त्यांचे समत्व भाव आपल्याला बघायला मिळतो आणि आपल्यात तो येत नाही. आपण एखादी गोष्ट हाती घेतली तर आपण संकल्प करतो की मी ही पूर्ण करणारच, आणि ती पूर्ण झाली नाही तर आपण असमाधानी होतो, म्हणजे तिथे समत्व राहत नाही. भगवंत अत्यंत सूक्ष्म मुद्दा समजवतात की समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म म्हणजे कामना ठेवून केलेले कर्म हे अत्यंत तुच्छ आहे. म्हणजे आपल्याला या निमित्ताने एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण अनेक प्रकारचे कर्म आपल्या जीवनामध्ये करू, पण त्या करण्याच्या मागे आपण हेतू किंवा कामना ठेवायची नाही. कामना म्हणजे इच्छा. सकाम कर्माचा अर्थ आहे कामना ठेवून केलेले कर्म. हे अत्यंत तुच्छ आहे, याला तुच्छ म्हटलं. म्हणून बुद्धियोगाचाच आश्रय घ्यायला हवा, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात, म्हणजे त्यांची वृत्ती दीन असते. दुसरी महत्वपूर्ण बाब म्हणजे समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो, हे लक्षात घ्यायचं. समबुद्धीचा पुरुष म्हणजे एक प्रकारे समबुद्धीचा पुरुष कसा असतो हे ओळखायचं असेल तर आपल्याला हे लक्षणं सांगितलेत की ज्यांनी पुण्य आणि पाप या दोहोंचाही त्याग केलेला आहे. म्हणजे जो पापही लक्षात घेत नाही आणि पुण्यही लक्षात घेत नाही, म्हणजे ज्याचं वागणं सरळ, बोलणं सरळ, त्याचं राहणं सरळ, त्याचं सगळं सरळ असतं. स्वाध्याय परिवारामध्ये एक गीत आहे, सरळ बोलती सरळ चालती सरळ सरळ असती जगी ह्या संततया वदती. किती सुंदर व्याख्या आहे. प्रत्येक व्यक्तीला समजेल अशी व्याख्या आहे. सरळ बोलती सरळ चालती सरळ सरळ असती जगी ह्या संततया वदती. त्याला संत म्हणावं, त्याला समबुद्धीचा पुरुष म्हणायचं. म्हणजे पुण्य आणि पाप या दोन्ही गोष्टीकडे त्या सरळ सरळ चालणाऱ्या, सरळ सरळ वागणाऱ्या व्यक्तीचं लक्ष नसतं, त्याला लक्ष ठेवण्याची गरज नसते. आणि
पुण्य व पाप या दोहोंचाही या जगात त्याग करतो, म्हणजे पुण्य आणि पापापासून तो मुक्त होतो. याचाच अर्थ कर्मबंधनातून सुटण्याचा हा उपाय आहे. म्हणजे कर्मबंधन जे आहे ना, ते पुण्य आणि पाप याच्यामुळे आपल्यात निर्माण होतं. पण पुण्य आणि पापापासून मुक्त जर झाला तर तो कर्मबंधनातून सुटला असं समजायचं. याचाच परिणाम समत्वरूप योगामुळे जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला ज्ञानी लोक प्राप्त होतात. निर्विकार परमपद म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताची जी लक्षणं आहेत ती लक्षणं पूर्णपणे त्याच्यात येतात, त्याला निर्विकार परमपद म्हणायचं. निर्विकार परमपद म्हणजे भगवंताचंच पद. ज्ञानी लोक या ठिकाणी पोचतात. मग अनेक प्रकारची वचने ऐकून बुद्धी विचलित होते, तेव्हा ती परमात्म्यात स्थिर होऊ शकत नाही. आणि विचलित करणारी वचने ऐकून जेव्हा बुद्धी परमात्म्यात अचलपणे स्थिर होते तेव्हा पुरुष योगाला प्राप्त होतो, म्हणजे परमात्म्याशी त्याचा नित्य संयोग होतो. म्हणून भगवंत सांगतात, अर्जुना तू स्थिर बुद्धीचा हो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये स्थिर बुद्धी येणं अत्यंत महत्वाची आहे. स्थिर बुद्धी असल्याशिवाय मनुष्य आपलं जीवन जगू शकत नाही, साधं जीवनही जगू शकत नाही. म्हणून दररोज 8:30ला स्वाध्याय परिवारामध्ये पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी आठवले दादाजी यांनी प्रार्थना करायला लावली. आणि त्या प्रार्थनेच्या शेवटी एक वाक्य अत्यंत महत्वपूर्ण येतं, जे या ठिकाणी लागू पडतं, आणि माझी बुद्धी स्थिर ठेव. म्हणजे बुद्धी स्थिर ठेवा असं भगवंताला दररोज मागितलं पाहिजे. बुद्धी स्थिर नसेल तर आपण जीवन जगू शकत नाही. म्हणून स्थिर बुद्धीचा पुरुष हो असं भगवंत त्यासाठी सांगतात. याचा पुढील भाग आपण पुढच्या 16व्या भागामध्ये पाहू. या ठिकाणी या 15व्या भागाला मी पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी.